विभागाच्या घड्याळाचे दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला 1 याप्रमाणे टोले वाजतात, तर त्या घड्याळाचे दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील? तर मग आता सांगा, आपण तर पाहिलंय अर्ध्या तासाचे आणि संख्येप्रमाणे आपल्याला टोले काढायचे आहेत. म्हणजे तासाच्या संख्येप्रमाणे. तर मग आता सुरुवात किती वाजेपासून झाली सांगा? दुपारी 1 वाजेपासून. दुपारी सांगा किती सायंकाळी म्हणजे संध्याकाळी किती? 1 2 3 4 5 आणि 6. मग आता हे तासाच्या संख्येप्रमाणे करेक्ट आहे. पुढं काही आहे का, माग आहे का? नाही. तर अर्ध्या तासाचे मोजा. 1 2 3 4 5. पुढे नाही घ्यायचा. 1 2 3 4 5. किती सांगा अर्ध्या तासाचे? 5. आता सांगा, पहिली संख्या 1 पासून सुरुवात आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिले एकूण संख्या म्हणतो. त्याच्यापेक्षा 6 ची त्रिकोणी संख्या किती आहे? 21. किंवा ज्या लगातार संख्येची बेरीज 1 पासून असते त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता 21 येते पहा. 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21. तर सांगा 21 आणि 5 किती होईल? 26. त्याचं उत्तर किती आलं सांगा? 26. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे किती वेळा सरळ रेषेत कोन करतील? आता कोन करणं म्हणजे काय? काटकोन करणे. कोन म्हणलं तर या ठिकाणी तुम्हाला कशाही प्रकारचा असो हा कोन कोन लक्षात आलं पाहिजे. म्हणजे 90 अंशाचा कोन तयार होतो. कोन म्हणजे काय? 90 अंशाचा कोन. तर मग आता याच्यामध्ये सांगा, सकाळी 10 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. तर मग आता इथं 7 म्हणजे किती? 24 तासाची घड्याळ याची. 12 आणि 7 किती होत? 12 आणि 7 19. सातलं काय समजायचं? 19. सातलं काय समजायचं? 7 वाजता म्हणजे 19 वाजता. 12 आणि 7 19. मग आता हे उचलायचे 10. त्याच्यातून वजा करायचे. किती राहिले सांगा? 9 आहे. तर मग आता 10 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6 ची वेळ हमखास मदत येते. येते ना? तर ती काय करायची? वजा करायची. म्हणजे किती वेळा सांगा मग? सरळ रेषेत किती वेळा येईल? 8 वेळा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला समजला नसन. पुन्हा डबल प्रश्न पहा. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळातील दोन्ही काटे काय म्हणलंय? सॉरी. काटकोन सांग. ते हे काटकोन आपण काटकोन नाहीये. तळकोन म्हणा. हा शब्द आपल्या गणित तर बरोबर आणलंय. आता सळकोन म्हणजे काय? सरळ रेषा. म्हणजे एकमेकावर काट. आता एकमेकावर म्हणले किती? 12 वाजता होतात. आणि सरळ रेषेमध्ये किती? 6 वाजता. 6 म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा किती? 12 वाजता. समजलं का? तर मग आता इथं 6 ची वेळ मध्ये आल्यास काय करायची? वजा करायची. तर मग आता इथं किती? पाहिलं 19 म्हणून 10 गेले 9. पण इथं सळ कोण म्हणल्यानंतर इथं 6 ची वेळ आपण काय केलं? वजा केली. म्हणजे 9 मधून 1 गेला किती? 8 वेळा. घड्याळ दर अर्ध्या तासाला 1 टोला व प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोले वाजतात. तर दुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12:15 वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील? तर मग आता इथं काय करायचं? आपल्याला अर्ध्या तासाचे काढायचे आणि तासाच्या संख्येप्रमाणे काढायचे. तर किती वाजेपासून सांगा? 12 वाजेपासून दुपारी तर रात्री. आता इथं जर विचार केला आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 12:15. आता शेवटचे 12:15 कट इथं पकडावं लागतील. तर मग आता इथं काय करायचे? 12 वाजता 12 टोले हे ते घ्यावंच लागेल आपल्याला. तर मग आता 1 पासून 12 पर्यंत 12 ची त्रिकोणी संख्या किती आहे? 78. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण 2 गुणिले एकूण संख्या जरी केल्या तर तिथं 78 येणार आहे. समजलं का? तर मग 12 ची त्रिकोणी संख्या याची बेरीज करा तुम्ही बिलकुल बिनधास्त.
तर याची किती आली 78. मग आता हे सांगा 12 अधिक 78 किती होईल सांगा. 8 आणि 2 10 अशी 0 हाताला एक 7 आणि 1 8 आणि 1 किती 90. आता हे काय झाले तासाच्या संख्येप्रमाणे 90 झाले. तर आता अर्ध्या तासाला 1. मग आता मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 किती आले सांगा 12. अर्ध्या तासाचे 12 हे 90 90 आणि 12 किती झाले सांगा 102. पर्याय क्रमांक 1. समजलं का गणित. त्रिकोणी संख्या आपण घेतो 5 मिनिटाच्या याच्यामध्ये तर त्याचा फायदा हा होऊ शकतो. प्रकार दुसरा. त्या गणितात मध्ये काही अडचण तुम्हाला अगोदरच्या समजलं का. ते पेपर मला याच्यामध्ये काय 5-5 चॅप्टर दिले. एका चॅप्टरवर 4 प्रश्न. गणित बुद्धिमापन असणार आहे 2 विषय त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. आणि जो पेपरच्या अगोदर काय करायचे आपल्याला असं टाकायचं त्या अवघडचे असन तुम्हाला त्या 4 प्रश्न घालून गेलेलं असन आणि अभ्यास केला. आपल्या पुढून काय करायचं सुरुवात तिकडून स्टार्टिंगला रेग्युलर घ्यायचंय मागून पुढं आणि जे अवघड असतील मागं यायचं. तर त्याच्यासाठी कारण मेरिट लिस्टचे जे टॉपचे मार्क आहे त्याच्यासाठी आपल्याला 1 आठवड्यात आणि सर्व चॅप्टरसाठी रेग्युलर आठवडाभर चालतो. त्याच्यातलं काय करायचं आपल्याला तेव्हा तुम्ही. चला प्रकार दुसरा बघा. घड्याळाच्या काट्यातील अंशात्मक अंतर काढायचं आहे आपल्याला आणि हा बी प्रकार बघायचा आहे. नमुना पहिला 5 वाजून 10 मिनिटे झाली असताना घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती. तर आता सांगा 5 वाजून 10 मिनिटांनी. मग आता याच्यामध्ये अंशात्मक कोण काढण्यासाठी बोला सगळेजण. तास गुणिला 30 वजा 11 अपॉन 2 गुणिला मिनिट. बोला सगळेजण. आवाज निघला पाहिजे. काय म्हणायचं तास गुणिला 30 वजा 11 अपॉन 2 गुणिला मिनिट. मग आता याच्यामध्ये काय तास आहे गुणिला 30 आहे. 30 हा काय सांगा अंश आहे. काय आहे अंश. एका तासामध्ये किती अंश होतात 30. मग आता त्याच्यात नंतर वजा 11 अपॉन 2 गुणिला मिनिट. तर मग आता याचे काय काढायचे दोन्हीचे सुद्धा आपल्याला अंश काढायचे. मग आता यांच्यामध्ये काय करावं लागतं तासाचे अंश आणि मिनिटाच्या अंशाची वजाबाकी करावं लागते तेव्हा करेक्ट अंश निघतात. तर 180च्या पुढे गेलं तर 360 मधून वजा करायचे. तर मग आता इथं काय मागायचं 5 वाजून 10 मिनिटाला तर आम्हाला तास दे. तर ते काय म्हणा डाव्या साईडचे 5 घे. हा 0 उचलायचा असेल तर असेल याचा 5 त्रिक 15 वजा आता हे 10 मिनिटं इथं ठेवा. बे एक बे 5 10 11 5 55. मग आता 155 150 मधून 55 गेले किती राहिले सांगा 95 अंश. 180 अंशाच्या आत असल्यामुळे त्या ठिकाणी काहीच करायचं नाही. तर उत्तर आलं 95 अंश. गणित समजलं. पुढचं गणित पहा. 6:15 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील किती अंशाचा कोण होईल. आता अंशात्मक कोण काढायचा म्हणजे काय काय म्हणायचं सांगा. तास गुणिला मिनिट नाही तास गुणिला 30 वजा 11 अपॉन 2 गुणिला मिनिट. सांगा अंशात्मक कोण काढण्यासाठी त्याची गणितामध्ये चालू घडम बाकीचे आणि गणित असा विषय पॉइंट आहे काय तर लटकलेले बरोबर का नाही. माइंड हँग झालं म्हणतो आपण आणि ती तुमचं आपलं काही त्यानं गणितामध्ये काढलं तो त्याच्यामुळे गणित हे खूप महत्वाचं आहे. त्याला हे गणित हा विषय बाकीचे विषय गणित. तर मग आता सांगा 6:15 म्हणजे काय सांगा 6 वाजून 15 मिनिटं. याच्यातून काय काढायचं आपल्याला अंशात्मक कोण. मग सांगा अंशात्मक कोण काढण्यासाठी तास गुणिला म्हणजे तास गुणिला 30 वजा 11 अपॉन 2 गुणिला मिनिट. मग आता इथं काय मागायचं 6. मग आता इथं 15 मिनिटं मांडायची.
हा शून्य लिहायचा, सैन त्रिक 18 वजा बे एक बे बे 5.5 11 म्हणजे 11चे निम्मे 5.5 होतात. मग सांगा 15 5 75 हातच्याले 7 15 5 75 7 किती होईल 82 एक अंक सोडून पॉईंट आहे. तर आता यांची करायची वजा बाकी घर भरून घ्या पॉईंट देऊन आणि इथं पॉईंट देऊन पुढे 5 आहे. तर मग आता इथं घर भरलेत 10 मधून 5 गेले किती राहिले सांगा 5 हातचा घेतलेला वापर त्या पॉईंट मधून पॉईंट गेला काहीच नाही का पॉईंट मधून पॉईंट गेला पॉईंटच राहतोय. तर मग आता इथं सांगा 10 मधून 3 गेले 7 हातचा घेतला पाहिजे 8 आणि 1 9 लक्षात ठेवा 18 मधून 9 गेले किती राहिले 9 म्हणजे याचं उत्तर किती आलं सांगा 97.5 अंश. पर्याय क्रमांक 4. सरावासाठी गणित चला फटाफट पाहायचे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घड्याळाच्या दोन्ही काठ्यात किती वेळा काटकोन होईल. मग सांगा सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी किती 7 वाजेपर्यंत 7 आणि 7 14 नाही 7 ते 7 किती होईल 12 तास होईल. त्याले 12 तास. मग आता इथं काय म्हटलं त्यांनी काटकोन ते 90 अंशाचा कोन. पण आता सांगा एका तासामध्ये 2 वेळा आणि 12 तासामध्ये 22 वेळा म्हणजे याचा अर्थ काय करायचं 12 गुणिले 2 12 दोन्ही 24. तर मग आता इथं काय होतं 12 तासामध्ये 9 आणि 3 ची वेळ मध्ये येते 9 व 3 ची वेळ मध्ये येते म्हणजे याचं काय घ्यायचं एक आणि 1 2 24 मधून 2 गेले किती राहिले सांगा 22. मग किती वेळा काटकोन होईल सांगा 22 वेळा. गणित समजलं. तेव्हा 11 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन होईल. तेव्हा 11 म्हणजे सांगा 11 वाजून तेव्हा 11 म्हणजे काय 11 वाजून 15 मिनिटं. तर मग आता सांगा या अंशात्मक कोन काढण्यासाठी फॉर्मुला तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. बोला सगळेजण तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. बोला एकदा. मग आता तास किती सांगा 11 तास मिनिट इथं मांडायचे 15. मग आता हा शून्य लिहायचा 11 3 33 वजा लगेच लक्षात येते 180 अंशाच्या मधून वजा करावं लागेल कदाचित बे का बे बे 5.5. मग सांगा 15 5 75 7 15 5 75 7 किती 82 82 पॉईंट किती 5. मग आता इथे एक अंक सोडून पॉईंट आहे तिथे सुद्धा एक अंक सोडून म्हणजे शून्य द्यायचा आणि एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. आता हे घर भरून घेतले यांची वजाबाकी करा 10 मधून 5 गेले 5 हातचा घेतलेला परत द्या पॉईंट मधून पॉईंट गेला पॉईंट. आता सांगा पुढं आता इथं 2 आणि 3 लक्षात ठेवा 10 मधून 3 गेले 7 हातचा घेतलेला परत द्या 8 आणि 1 9. मग आता सांगा 13 मधून 9 गेले किती राहिले 4 हातचा घेतलेला परत द्या 3 मधून 1 गेला 2 247.5 अंश आहे. पण बाहेरून कोण होतो का 180 अंशापेक्षा जास्त आहे म्हणून तो किती मधून वजा करायचा सांगा 360 अंशामधून वजा करायचा. घर भरून घ्यायचा पॉईंट आणि शून्य द्यायचा आहे. त्याला वजा बाकी 10 मधून 5 गेले 5 हातचा उप द्या पॉईंट मधून पॉईंट गेला 7 आणि 8 लक्षात ठेवा 10 मधून 8 गेले 2 हातचा उप द्या 4 आणि 5 लक्षात ठेवा 10 मधून 5 गेला 1 आणि 3 मधून 2 गेला 1. उत्तर आलं 112.5 अंश. पर्याय क्रमांक 3. तेव्हा 5 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती. तर मग आता 5:15 वाजता 5:15 वाजता म्हणजे काय सांगा 5 वाजून 15 मिनिटांनी तर अंशात्मक कोण काढायचा आहे. मग अंशात्मक कोण काढण्यासाठी एकच वर्ड ऑफ कमांडर तुमच्या सगळ्यांचा एकच आवाज आला पाहिजे. समजलं. याचा अर्थ तुमचा आवाज कमी जास्त होत असन त्याच्यामध्ये मनामध्ये विचाराचा गोंधळ चालू आहे आणि त्या गोंधळाचा काहीच फायदा होत नाही. आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्त माणूस लबाड आहे आणि त्या लबाडकीच्या नादी लागायचं नाही लबाड विचाराच्या नादी लागायचं नाही आणि याच्यासोबत स्वतःचा घात करून घ्यायचा नाही. तुम्ही काय करायचं ते विचार दुसरीकडे जाऊ द्यायचे असाल तर नॉलेजची पॉवर तितकी त्यानं महत्व. मेंदूला काय माहिती का ज्याप्रमाणे शरीराला अन्नाची भूक लागते त्याप्रमाणे मेंदूला माहितीच्या साठ्याची म्हणजे काय विचाराची भूक लागते.
जर तुम्ही चांगले विचाराची त्याला पुरवले नाही, चांगलं खाद्य पुरवलं नाही, तर वाईट विचार हमखास त्याच्यामध्ये घुसतात. हे विचाराचं चक्र हे झोपेमध्ये सुद्धा चालू असतं. आणि ते विचाराचं चक्र जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चालू ठेवायचं असेल, तर दिवसभर वाचन चांगलं केलं पाहिजे. वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज आपण घेतो. आणि प्रत्येक माणूस हा विवेक बुद्धी असल्यामुळे हुशार बनवू शकतो. विवेक बुद्धी असल्यामुळे त्याला विचार करावा लागतो. प्राण्याला जास्त विचार करावा लागतो का? नाही. पण सहज बुद्धी असताना तो आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहे. कारण तो कोणत्याही प्राण्याला डोक्याच्या वर पाण्यामध्ये समजा आपण लोटून दिलं ते पोहून निघतंय. सहज बुद्धी. नॅचरली असल्यामुळे आपण म्हणतो बुद्धी नाही. प्राण्याला सहज बुद्धी आहे. आपल्याला कोणती विवेक बुद्धी आहे. आणि विवेक बुद्धी असल्यामुळे काय 1 नंबर आपल्याला बघावं लागतं, 2 नंबर ऐकावं लागतं, 3 नंबर समजून घ्यावं लागतं, 4 नंबर त्याच्यावर म्हणजे काय लिहून घ्यावं लागतं, लिहून घ्यावं लागतंय आणि 5 नंबर त्याच्यावर प्रॅक्टिस करावं लागते. तेव्हा कोणतंही नॉलेज अवगत होत असतं. आणि इथं 100% गॅरंटी असते. त्या 4 गोष्टीच्या आधारावर. तर त्याची काळजी तुम्ही घ्यायची. सांगा मग आणि एकच आवाज आला पाहिजे. सांगा 5 वाजून 15 मिनिटांनी अंशात्मक कोन काढण्यासाठी काय करायचं सांगा? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग 5 तास घ्यायचे. त्याच्यानंतर 15 मांडायचे. बे क बे, बे 5.5, 11. हा शून्य मांडायचा. 5 त्रिक 15 वजा सांगा 15 गुणिले 5.5 किती? 82.5. समजलं हे पाठच झालंय तुमच्या. मग आता सांगा पॉईंट एक अंक सोडून पॉईंट आहे म्हणजे ते एक अंक सोडून पॉईंट द्या. करा यांची वजा बाकी. 10 मधून 5 गेले 5. हातचा घेतलेला परत द्या. पॉईंट मधून पॉईंट गेला पॉईंट. त्याच्यानंतर 2 आणि 3 लक्षात ठेवा. 10 मधून 3 गेले 7. हातचा घेतलेला परत द्या. 8 आणि 9 लक्षात ठेवा. 15 मधून 9 गेले किती राहिले सांगा 6. याचं उत्तर किती आलं सांगा 67.5. पर्याय क्रमांक 3. 2:30 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? अंशात्मक कोण विचारते? अंशात्मक अंतर एक आहे सारखंच आहे किंवा अंशात्मक फरक. फरक म्हणजेच काय? अंतर. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. मग 2:30 वाजता म्हणजे काय सांगा? 2 वाजून 30 मिनिटानं. तास काटा व मिनिट काटाचा अंशात्मक कोन काढण्यासाठी काय करायचं सांगा? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग आता सांगा इथं काय मागायचे? 2 तास मागायचे. लिहा 2 तास. इथं काय? मिनिट मागायचे. लिहा 30 मिनिटं. बे क बे, बे 15 30. जमलं? मग आता 6 यांचा गुणाकार 0 चा संतास आल्या. बेत्रिक 6 वजा 15 1 15 5 चला 1 15 1 15 ने किती 16. तर मग आता सांगा 165 मधून 60 गेली किती राहिले सांगा? 105 अंश. किती? जमलं का? त्यानंतर तेव्हा 7 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? तर मग आता सांगा किती वाजता? तेव्हा 7 वाजता म्हणजे काय सांगा? 7 वाजून 15 मिनिटानं. तर अंशात्मक अंतर काढायचं आहे. मग अंशात्मक अंतर काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. तर मग आता सांगा तास किती आहे? 7. मिनिट इथं लिहायचे किती आहे? 15. मग आता बे क बे, बे 5.5 11 म्हणजे 11चे निम्मे किती? 5.5. तर सांगा इथं शून्य उचलायचा 7 21 वजा आता 15 गुणिला 5.5 म्हणजे किती सांगा? 82.5. आता एक अंक सोडून पॉईंट, एक अंक सोडून पॉईंट द्या. करायची वजा बाकी. 10 मधून 5 गेले 5. हातचा घेतलेला परत द्या. 2 आणि 3 लक्षात ठेवा. पॉईंट मधून पॉईंट गेला सांगा. 10 मधून 3 गेले 7. हातचा घेतलेला परत द्या. 8 आणि 9. आता 21 मधून 9 गेले किती राहिले सांगा? 12. मग आता इथं सांगा 127.5 अंश. काही अडचण? तर समजलं ना ताबडतोब पहिलं नीट बसण्याच्या याच्यावर काय असते माहिती? करायचं माइंड नीट बस बाळ. तसं आपण बस आता आपण काय समजा पाटीलच असं बसलं तर की बरोबर आहे का नाही? कुणीकडच्या कुणी बसू नका. प्लस सावधान बैठ. तो पाय पुढं त्या ताबडतोब नीट बसा पाय. डावा पाय माग. पायामध्ये किती बोटाचं अंतर पाहिजे? 4 बोटाचं अंतर. कोक काढलेलं नसावं. आपण एक विद्यार्थी आहे आणि आपण ज्ञानाचे राजे आहोत. ज्ञानामधले राजे आहोत. आपण एक विषय व्यक्ती हे समजून घ्यायचंय. खरा हिरो कोणाला म्हणतात? खरा हिरोईन कोणाला म्हणतात?
त्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे, मेन नॉलेजचं बळ म्हणजे ज्ञानाचं बळ. कोणीच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे त्यालाच काय म्हणायचं? खरा हिरो म्हणतात किंवा खरा विद्यार्थी म्हणतात. या दोन गोष्टी तुमच्यामध्ये हे पहिले गुण पाहिजेत आणि ह्या दोन गोष्टी तुम्हाला अस्तित्वातच लागतील जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मागे यायचं नाही. चला पुढे पहा. 6:30 वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? 6:30 वाजता म्हणजे काय सांगा? 6 वाजून. मग आता काय म्हणायचं सांगा? फॉर्म्युला तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. तर मग आता याच्यामध्ये काय मागायचे ना? तास. ठीक आहे, म्हणून डाव्या साईडने 6 तास लिहून घ्या. उजव्या साईडचे 30 मिनिटं इथं लिहायचे. बे एक बे बे 15 30. मग हा शून्य लिहायचा. 6 18 आणि सांगा 15 गुणिला 11 म्हणजे किती? 165. म्हणजे 15 एक 15 5 हातचाला एक 15 आणि 1 15 किती? 16. मग आता यांची करा वजाबाकी. 180 मधून 65 काढायचे. 10 मधून 5 गेले 5. हातचा घेतलेला परत द्या. 16 आणि 1 17. 18 मधून 17 गेले किती राहिले सांगा? 1. किती अंश सांगा? 15 अंश. गणित समजलं? 2 वाजण्यात 10 मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन होईल? तर मग आता याच्यामध्ये किती? 2 वाजून 10 मिनिटं. डबल आले काय? कमी असताना म्हणलंय ना. 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना, मग आता 2 वाजण्यास 10 मिनिटे कमी असताना याचा अर्थ काय सांगा? 1 वाजून 50 मिनिटं. तुम्हाला का याची भाषा जाणून घ्या. हा कमी जर थोडासा बाजूला झाला तर चांगल्या सुद्धा दाखवून देतो. बरोबर? म्हणून याला काय 1 वाजून 50 मिनिटं म्हणजे काय? 2 वाजायला 10 मिनिटं बाकी आहे. यांचा अंशात्मक कोण काढायचा आहे. मग काय म्हणायचं सांगा? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग आता तास किती आहे सांगा? 1. उचलायचे 50 मिनिटं इथे लिहायचे. तर मग आता सांगा 30 1 30 वजा. मग आता बे एक बे बे 25. 25 1 25 5 हात चालय का? 25 25 1 25 आणि 1 26. यांची वजा बाकी. 265 मधून 30 गेले किती राहिले सांगा? किती? 235 अंश. आता हे 235 अंश कोणापेक्षा जास्त आहे? 180 पेक्षा जास्त आहे. किती मधून वजा करायचे? हा 360 मधून. हे दोन्ही पिळत बसून ते कार्टून आहे. मग आता सांगा इथं लक्ष केंद्रित. हा सांगा 25 1 25 5 हातचे आले 2. 25 1 25 25 आणि 2 किती? 27. लक्ष दे व्यवस्थित, नाही तर कशीच घेऊ. सांगा 275 मधून 30 गेले किती राहिले सांगा? तर 5 मधून 0 गेले 5. 27 मधून 3 गेले किती राहिले? 24. 245 अंश. हा कोणापेक्षा जास्त आहे? 180 पेक्षा जास्त आहे. किती मधून वजा करायचं सांगा? 360 मधून. मग आता सांगा 10 मधून 5 गेले 5. आज चौपद्या 4 ने 5 लक्ष ठेवा. 6 मधून 5 गेला 1 आणि 3 मधून 2 गेला 1. किती अंश सांगा? 115 अंश. समजलं का? 2 वाजून 24 मिनिटांनी घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन होईल? मग सांगा 2 वाजून 24 मिनिटांना. लक्ष द्यायचंय. तर मग आता याच्यामध्ये अंशात्मक कोन काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा? आवाज व्यवस्थित निघला पाहिजे. बोला सगळेजण. असं बोलायचं. तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. बोला. तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. तास तास घ्यायचे 2 इथं मांडायचे. 24 मिनिटं उजव्या साईडनं मांडायचे. बे एक बे बे 12 24. मग आता 30 दोन्ही किती झाले सांगा? 60. 12 1 12 2 हातचाला एक 12 1 12 12 किती? 13. आता 132 मधून 60 गेले. आता 2 मधून 0 गेला किती राहिले? 2. 13 मधून 6 गेले किती राहिले? 7. मग उत्तर किती आलं सांगा? 72 अंश. समजलं का? काही अडचण? जर समजलं नसन ताबडतोब विचारायचंय. काही करायचे नाही. बाकीचे विचार मनामध्ये येऊ द्यायचं नाही. कारण ते विचार सत्यनाशी असतात.
3:36 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? 3:36. मग याला अंशात्मक कोण मागायचा? कसं मागायचं सांगा बोला. तास गुणिला 30-11/2 गुणिला मिनिट. मग आता या ठिकाणी 3 तास इथं मांडायचे, उचलायचे, 36 मिनिटं उजव्या साईडनं मांडायचे. मग आता यांचं काय करायचं? तास आणि मिनिटाचे वजाबाकी म्हणजे अंश निघून जातात. मग आता यांच्या 6 अंश कसे काढायचे आपल्याला? तर मग हा 0 उचलायचा, 3 त्रिक 9. आता वजा बे क बे 18-36. मग 18-18 18 का 18 ने किती? 19. आता सांगा 198 मधून 90 गेली किती राहिले सांगा? 108 अंश. पर्याय क्रमांक 2. चुकू द्या, तुम्ही बोलताना चुकले चालताय, कोशिश करा. हा लेकरू असतं ते पळायला लागतंय, कळतं, पण समजा किंवा चालतं 10 वेळेस पडतं, त्या वेळेस पुढे. आणि तुम्हाला सांगतो नवीन गोष्टी करत असताना चुका होणार. त्या चुकाला घाबरू नका, अपमान वाटू देऊ नका, पश्चाताप वाटू देऊ नका. आज समजायचं आपण नवीन आपली अवस्था ही लहान लेकरं. बिनधास्त बोलायचं. पण माझं चुकलं मास्तर चेक पडलं पाहिजे असा आवाज. मला माफ नाही, तुम्हाला बोलण्याच्या बाबतीत माफ असलं चालतंय, पण कुणीकडच्या कुणीकडे कोशिश करा, संख्याच बोला. 10:15 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? 10:15 वाजता म्हणजे काय सांगा बरं? 10:15. मग सांगा अंशात्मक अंतर म्हणजे काय सांगा? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग आता तास किती आहे? 10 मांडले इथं, 15 मिनिटं इथं मांडले. मग 2 शून्य उचला, जसे तसे लिहा. 3 1 3 वजा बे क बे 5.5 म्हणजे किती? 11. 11चे निम्मे 11.5. मग सांगा 15 गुणिले 5.5 म्हणजे किती? 82.5. आता एक अंक सोडून पॉईंट आहे म्हणून इथे एक अंक सोडून पॉईंट म्हणजे 0 द्यायचा, एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. करा यांची वजा बाकी. 10 मधून 5 गेले 5. हाचा वापर द्या, 2 आणि 3 लक्ष ठेवा. एक अंक सोडून पॉईंट वजा एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय? एक अंक सोडून पॉईंट. त्याच्यानंतर सांगा 10 मधून 3 गेले किती राहिले? 7. हातचा घेतलेला हा परत द्यायचा, 8 आणि 1 9. मग आता ह्या 30 मधून 9 गेले किती राहिले सांगा? 21. 217.5 अंश हा कोण बनत नाही. मग हा कोणापेक्षा जास्त आहे? 180 पेक्षा जास्त आहे. मग किती मधून वजा करायचे? 360. पॉईंट 0 द्या, एक घर भरून घ्या. 10 मधून 5 गेले, हातचा वापर द्या. पॉईंट मधून पॉईंट गेला पॉईंट. 7 आणि 8 लक्षात ठेवा. 10 मधून 8 गेले 2, हातचा वापर द्या. 1 आणि 1 2 लक्षात ठेवा. 6 मधून 2 गेले 4 आणि 3 मधून 2 गेला 1. 142.5 अंश. पर्याय क्रमांक 4. 8:28 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? सांगा 8:28. तर मग आता सांगा अंशात्मक अंतरासाठी बोंबला असं मागं पुढे नाही, एकाच आवाजात तुमचा उच्चार निघला पाहिजे, एकाच वर्ड ऑफ कमांडर तुमचा आवाज निघला पाहिजे. सांगा अंशात्मक कोण काढण्यासाठी? तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग आता तास डाव्या साईडनं मांडायचे, मिनिट उजव्या साईडनं मांडायचे. सांगा बे क बे 14-28. सांगा हा 0 उचलायचा, 8 त्रिक 24. 14 1 14 4 हात चालाय का? 14 1 14 14 ने किती? 15. करा यांची वजा बाकी. 10 मधून 4 गेले किती राहिले? 6. हातचा घेतलेला परत द्या. 15 आणि 1 16. 24 मधून 16 गेले किती राहिले? 8. किती अंश सांगा? 83 अंश. पुढे बघा. 9:09 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती? आता 9:09 मांडायचे म्हणजे 9:09. तुम्ही जर 9:09 असे मांडले तिथे काय होईल सांगा? समजलं ना? ते इकडे 1.5 तास जास्त होतोय. मांडताना अशा पद्धतीने मांडायचं, असं मांडायचं नाही. तर मग आता इथं सांगा अंशात्मक अंतर म्हणजेच काय? बोमला तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. मग आता तास किती घ्यायचे? 9. आता मिनिट किती आहे? 9. कोणी विचारत नाही, 0 9 लिहायची आवश्यकता नाही, गुपित आहे. तर मग आता सांगा बे क बे
हे 5.5 11 म्हणजे 11चे निम्मे किती 5.5. हा शून्य उचलायचा लिहायचा 9 त्रिक 27. तर मग आता सांगा 9 5 45 4 9 5 45 आणि 4 किती 49. एक अंक सोडून पॉईंट द्या. तर इथेही सुद्धा एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. 10 मधून 5 गेले किती राहिले सांगा 5. हातचा वापर द्या. हा पॉईंटशी पॉईंट. त्यानंतर 10 मधून 10 गेले 0 एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. आता हातचा घेतलेला वापर द्या 4 ने 5 आणि 27 मधून 5 गेले किती राहिले सांगा 22. समजलं. आता त्याच्यानंतर हे 220.5 कोणापेक्षा जास्त आहे. मग किती मधून वजा करायचे आहे 360 अंश मधून वजा करायचे. म्हणजे इथं काही एक अंक सोडून पॉईंट आहे तर 0 ठेवून या ठिकाणी एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. 10 मधून 5 गेले 5 हातचा वापर द्या. पॉईंट मधून पॉईंट गेला पॉईंट. 10 मधून 1 गेला किती राहिले सांगा 9 हातचा वापर द्या. 2 आणि 1 3 लक्ष ठेवा. आणि 6 मधून 3 गेले 3 आणि 3 मधून 2 गेला 1 139.5 अंश. पर्याय क्रमांक 1.